कधी कधी काय होतं ना, भूक जास्त नसते पण काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. मग 5 मिनिटात असं काहीतरी बनवायचं की ज्याच्यामुळे तोंडाला चव पण येईल आणि पोटही भरेल. तर पटकन 2 कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे, त्याच्यानंतर 2 टोमॅटोही अगदी बारीक चिरून घ्यायचे व थोडीशी कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर एक बाऊल घ्यायचा, त्या बाऊलमध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं काही मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 3 ते 4 पापड आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आणि त्याचाही चुरा करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. अगदी आपण मसाला पापड करतो की नाही तसंच, फक्त ही पापडची भेळ आहे, एवढाच फरक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तांबडं तिखट घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, बारीक शेव घालायची आणि ते सगळं काही मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा. अशी ही चटपटीत पापड भेळ आपली तयार झाली आहे. ही भेळ बनवली की पटकन खायला घ्यायची, म्हणजे चांगली कुरुम कुरुम लागते बरं का. नाहीतर जास्त वेळ ठेवली की नरम पडते. तर पटकन बनवायला घ्या आणि जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.